हाय एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल टीच विथ आरवीमध्ये। आज आपण शिकणार आहोत सायन्स 1 चॅप्टर 1चा म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा लेक्चर नंबर 3। त्यामध्ये आपण घेणार आहोत व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, मास अँड वेट आणि फ्री फॉल। ओके, तर आपण स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। तर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी मध्ये तुम्हाला माहीत आहे की स्मॉल जी म्हणजे आपलं काय आहे, आपली अर्थची ग्रॅव्हिटी आहे। त्यातला फर्स्ट टॉपिक आहे आपला चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ। तुम्हाला माहिती आहे की अर्थवरती ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे आणि अर्थवरून जसं जसं आपण वरती जाऊ किंवा म्हणजे हाईटवरती जाऊ किंवा डेप्थमध्ये जाऊ किंवा पोलला किंवा इक्वेटरला जाऊ तशी जीची व्हॅल्यू हे चेंज होत असते। तर पृथ्वीवर सुरुवात तर तुम्ही हे लक्षात घ्या की आपल्या पृथ्वीवरती आपल्या स्मॉल जीची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड। तर आता आपण बघू की चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द, जसं आपण पृथ्वीच्या सरफेसवरून पोलला किंवा इक्वेटरला जाऊ तशी व्हॅल्यू चेंज कशी होते। तर विल द व्हॅल्यू ऑफ जी सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द, असं तुम्हाला वाटते का की सरफेसच्या सगळीकडे व्हॅल्यू चेंज असते जीची? द आन्सर इज नो। कारण त्याचं रिझन आहे, द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट अँड exactly spherical, and so the distance of the point of the earth from the center differs somewhat from place to place. Due to its rotation, the earth bulges the equator and flattened at the poles. The radius is largest at the equator and the smallest at the pole. तर आपण इथे अर्थ कशा प्रकारे आहे ते इथे बघून घेऊ। मी तुम्हाला एक डायग्राम मला ड्रॉ करून सांगणार। तर ही समजा आपली अर्थ आहे। आपली अर्थ पूर्णपणे राउंडेड पण नाही आहे, ती थोडीशी आहे आपली ओव्हल शेप, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो इलिप्टिकल ऑर्बिट आहे। तर हा त्याच्यामध्ये आहे आपला अर्थचा हा सेंटर आहे। तर ही त्याची रेडियस आहे, ठीक आहे। त्यानंतर ठीक आहे, आपण चारही बाजूला करून घेऊ। तर आपण याला म्हणतो आपण पोल म्हणतो। जसा हा नॉर्थ पोल आहे आणि हा आपला आहे साऊथ पोल आहे आणि हे आपले आहे हा आपला आहे इक्वेटर। तर तुम्ही इथून बघू शकता जसं आपल्याला सांगितलं आहे काय आहे, द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड द फ्लॅटर ॲट द पोल्स। तर बल्जेस म्हणजे फुगेर। तर हे जे इक्वेटर आहे, इक्वेटरला आपली अर्थ कशी आहे, बल्जेस आहे म्हणजे फुगेर आहे, आणि त्याच्या पोल्सला कशी आहे, ती थोडीशी चापट आहे, चपटी ज्याला म्हणतो आपण, कुठे त्याच्या पोल्सला। म्हणजे त्याची जी रेडियस आहे, द रेडियस इज द लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स। तर बघा तुम्ही, रेडियस हा सेंटर आहे, सेंटरवरून ही रेडियस बघा पृथ्वीची ही कशी आहे, कमी आहे। कुठे कमी आहे, पोल्सला कमी आहे, आणि रेडियस इकडे आपली जास्त आहे पोल्सपेक्षा। कुठे जास्त आहे, आपली इक्वेटरला रेडियस कशी असते, जास्त असते। त्यानुसार द व्हॅल्यू ऑफ जी इज द हायटेस्ट इज 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द पोल्स। म्हणजे इथे म्हटलं आहे की पोल्सला जीची व्हॅल्यू असते सर्वात जास्त, मीन्स 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर। आणि हळूहळू ती व्हॅल्यू जसं आपण वरती जाऊ ती व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होणार, डिक्रीज विथ लॅटिट्यूड। इट इज लोवेस्ट ॲट 9.78 मीटर पर सेवन ॲट द इक्वेटर। आणि सर्वात कमी जीची व्हॅल्यू असते आपल्या इक्वेटरला, म्हणजेच ती राहणार 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द इक्वेटरला। कळलं तुम्हाला? तर म्हणजे आपल्याला इथे हे कळलं की जसं आपण पृथ्वी म्हणजे पोल्सला जाऊ तर पोल्सला आपण असू तर पोल्सला जीची व्हॅल्यू सर्वात जास्त असणार, म्हणजे 9.8 मीटर पर सेकंड। आणि आपण समजा इक्वेटरला असू पृथ्वीवरती तर तिथे जीची व्हॅल्यू राहणार 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे। तर सेकंड बी पॉईंट बघू आपण, चेंज विथ हाईट। जसं आपण पृथ्वीपासून वरती जाऊ तसं जीची व्हॅल्यू काही चेंज होते का, बघू आपण। As we go above the Earth's surface, the value of R in equation 5 increase and the value of G decrease.
जसं जसं आपण या सेंटरपासून, तुम्हाला माहिती आहे की सर्वात जास्त ग्रॅव्हिटी कुठे असते, पृथ्वीच्या सेंटरला. तर आपण या जसं आपण वरती जाऊ तसं काय होणार, या सेंटरपासून ही रेडियस काय होणार, वाढत जाणार. आणि रेडियस वाढली म्हणजे आर इन्क्रीज झाला, तर व्हॅल्यू ऑफ जी काय होणार, जसं जसं आपण सेंटरपासून दूर जाऊ तर जीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होत जाते. तर इफ द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 इन्क्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ जी काय होणार, डिक्रीज होणार. तर द डिक्रीज इज रॅदर स्मॉल ऑफ हाईट विच आर स्मॉल to comparison the earth radius. For example, remember that the radius of the earth 6400 किलोमीटर. तुम्हाला माहिती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीची रेडियस किती आहे, 6400 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर इफ ॲन एरोप्लेन इज फ्लाइंग अ हाईट 10 किलोमीटर, आपला जो एरोप्लेन आहे तो किती उंचावरून उडतो, तर 10 किलोमीटर अबोव द अर्थ सरफेसवरून तो उडतो. तर the distance from the earth surface changes from 6400 किलोमीटर to 6410. म्हणजे पृथ्वीची रेडियस 6400 किलोमीटर आहे आणि या रेडियस नंतर आपला जो एरोप्लेन आहे तो 10 किलोमीटर वरून उडतो, म्हणजे त्याची लेंथ झाली 6410 किलोमीटर. तर तिथे जीची व्हॅल्यू काय राहणार, in the value of g due to it is negligible. On the other hand, when we consider the artificial satellite orbiting the earth, we have to take into account the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the earth. Some typical heights of the value of g as the height are given in the following table. आपल्याला या टेबलमध्ये काही हाईट्स दिले आहे, ते आपण बघून घेऊ, म्हणजे आपल्याला क्लिअरली कळेल. तर बघा, प्लेस आहे सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवरती हाईट किती असते, सरफेसवरती म्हणजे हाईट राहणार 0, तिथे ग्रॅव्हिटी किती राहणार 9.8 मीटर पर सेकंड. त्यानंतर आपण समजा त्याच्यातून थोडं उंच जागा घेऊ, म्हणजे माउंट एव्हरेस्टची हाईट आहे 8.8 किलोमीटर. तर तिथे जीची व्हॅल्यू काही चेंज होणार नाही, म्हणजे ती सुद्धा राहणार 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आपण थोडं पुन्हा उंचावरती जाऊ, म्हणजे मॅक्सिमम हाईट रीच बाय द मॅनमेड बलून. आपले जे हॉट एअर बलून मॅनमेड बलून आहे त्याची मॅक्सिमम हाईट असते 36.6 किलोमीटर. तर तिथे जीची व्हॅल्यू असणार 9.77. इथे थोडी व्हॅल्यू चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण पुन्हा उंच जाऊ, म्हणजे द हाईट ऑफ द टिपिकल वेदर सॅटेलाईट. आपली जी वेदर सॅटेलाइट्स आहे जे आपल्याला हवामानाचा अंदाज सांगतात त्याची मॅक्सिमम हाईट असते 400 किलोमीटर. तर त्या एरियामध्ये जीची व्हॅल्यू असते 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आपण पुन्हा उंचावर गेलं, समजा आपलं कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, जे आपले मोबाईल टॅब्स, आपले जे गॅजेट असतात त्याचं जो नेटवर्क आहे हा पूर्ण कम्युनिकेशन सॅटेलाईटवर डिपेंड आहे. तर त्याची हाईट असते 35 आणि तिथे जीची व्हॅल्यू असते 0.225, म्हणजे फारच कमी. तर आपल्याला इथून कळलं असेल एवढ्या ह्याच्यातून की जसं जसं आपण पृथ्वी सेंटरपासून दूर जाऊ, म्हणजे वरती जाऊ, तसं जीची व्हॅल्यू आपली काय होत आहे, कमी होत चालली आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळलं की जसं आपण पृथ्वीच्या सरफेसपासून वरती जाऊ तशी जीची व्हॅल्यू काय होत असते, कमी होत असते. तर आता आपण सी पॉईंट बघू, तर आहे द चेंज विथ द डेप्थ. म्हणजे जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ तसं जीची व्हॅल्यू चेंज होतं काय, तर होतं. तर आपल्याला कुणालाही वाटेल की जसं आपण सेंटरपासून वरती जाऊ तसं जीची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. मग आपण सेंटरचा आता डेप्थमध्ये जातो, म्हणजे सेंटरच्या आतमध्ये येतं, म्हणजे सेंटरच्या जवळ येतं, तर जीची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, इथे इन्क्रीज व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. तर इथे काय होतं, द पार्ट ऑफ द अर्थ विच कंट्रीब्यूट टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीज, which means that the value of m to be used in the equation 5 also decrease. म्हणजे जसं आपण त्या सेंटर जवळ जातो तसं काय होतं, त्या ऑब्जेक्टचा मास सुद्धा कमी होतो, व्हॅल्यू ऑफ m also decrease. तर ॲज अ कंबाइंड रिझल्ट द चेंज इन r and m, the value of g decrease as we go deep inside the earth. म्हणजे याच्यावर अर्थ म्हटलं आहे जसं आपण पृथ्वीच्या डेपमध्ये जाऊ तसं जीची व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होणार. ओके, तर
एव्हरी प्लॅनेट हॅड अ सॅटेलाइट हॅड डिफरंट मास अँड रेडियस. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की प्रत्येक प्लॅनेट हा वेगळा आहे, त्याचं मास वेगळं आहे, त्याचं रेडियस वेगळं आहे, त्याची साईज वेगळी आहे. हेन्स अकॉर्डिंग टू द इक्वेशन 6 द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेस आर डिफरंट. त्याच्या प्रत्येक सरफेसवरती जीची व्हॅल्यू डिफरंट असणार. ऑन द मून इट इज अबाउट द 1/6 of the value of the earth. As a result, using the same amount of force we can jump 6 times higher on the moon as compared to the earth. म्हणजे आपण जेवढ्या स्पीड बोलूया आपण अर्थवरती जम्प करू, ठीक आहे, तर तेवढेच आपले 6 टाइम जम्प आपले मूनवरती होणार. म्हणजे आपला जो मास आहे पृथ्वीवरती, आपला मास जेवढा आहे तर म्हणजे आपला वेट जेवढा आहे तर तो वेट मूनवरती गेल्यावर आपला काय होतो 1/6 पटीने 6 पटीने काय होतो कमी होतो. आता हा मास आणि वेटमधला जो कन्फ्युजन आहे तो आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये घेणार आहोत. ॲक्च्युअली आपण जो म्हणतो की आपला वेट एवढा एवढा kg आहे तर तो वेट नसून तो काय आहे आपला मास आहे. पण आपण त्याला काय यूज करतो, आपण त्याला म्हणतो की वेट आहे, पण वेटचं युनिट आहे न्यूटन. मग तो आपला वेट आहे तर आपण आपला वेट मग न्यूटनमध्ये सांगायला पाहिजे. आपण kgमध्ये सांगत आहोत तर तो आपला काय आहे, आपला वजन म्हणजे आपला मास आहे. ओके, तर आपण बघू आपला नेक्स्ट टॉपिक मास अँड वेट. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये काय मॅटर प्रेझेंट आहे त्याचा अमाऊंट जो आहे तो म्हणजेच त्याचा मास. द SI युनिट ऑफ मास, मासचं SI युनिट काय आहे kg. आणि मास ही काय आहे स्केलर क्वांटिटी. इट इज अ व्हॅल्यू इट्स सेम एव्हरीवेअर. आणि तुम्ही कुठेही जा मास हा आपला केव्हाही चेंज होणार नाही, तो सगळीकडे कसा राहणार सारखा राहणार. दिस व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वेन वी गो अनादर प्लॅनेट. आपण दुसऱ्या प्लॅनेटवरती गेलो तरीसुद्धा आपला मास बदलणार नाही, तोच राहणार ॲज इट इज. अकॉर्डिंग टू न्यूटन फर्स्ट लॉ दिस विल मेजर द इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट, हायर द मास हायर द इनर्शिया. तर न्यूटन्सच्या फर्स्ट लॉनुसार काय म्हणण्यात आलं की हायर द मास हायर द इनर्शिया. तर मास तुम्हाला कळालं, तर आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ वेट. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲट द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. वेट म्हणजेच काय, पृथ्वी ज्या फोर्सनी ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करते तो फोर्स म्हणजेच आपला काही आहे वेट आहे. द फोर्स F ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास M ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कॅन बी युझिंग इक्वेशन 4. तर वेट म्हणजेच काय होते W इज इक्वल टू F. म्हणजे वेट म्हणजेच आपला काय झाला आहे, आपला होतो फोर्स. आणि फोर्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे काय, फोर्स इज इक्वल टू mg. ठीक आहे, तर इथे जीचा आपला एक फॉर्म्युला रेडी झाला आहे कॅपिटल स्मॉल जीचा. तर G इज इक्वल टू कॅपिटल GM अपॉन R². वेट बिंग अ फोर्स, द SI युनिट ऑफ वेट इज काय आहे न्यूटन आहे. वेटचं युनिट आहे आपलं न्यूटन. ऑल्सो द वेट बिंग अ फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. मास ही काय आहे आपली स्केलर क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. तर वेट आहे आपला वेक्टर क्वांटिटी. अँड इट इज डायरेक्शनल टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ ॲज द व्हॅल्यू ऑफ G इज नॉट सेम एव्हरीवेअर. आणि जीची व्हॅल्यू म्हणजे वेट हा आपला सगळीकडे सारखा नसतो. आपण अदर प्लॅनेटवरती गेलो तर आपला वेट जो आहे तो सुद्धा बदलणार. द वेट ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मास सगळीकडे कॉन्स्टंट राहणार पण वेट आपला अदर प्लॅनेटवर किंवा दुसऱ्या जागेवर काय होतो तो बदलत. फ्री फॉल आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला घेऊ. तर आजचा आपला लेक्चर इथेच संपत आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच बेल आयकॉनला हिट करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करतात तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार. ओके फ्रेंड्स, तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड गुड बाय.